न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पत्रकाराला दिलगिरी व्यक्त करतो, कारण 11 वाजता बैठक होती। उद्योग मंत्री उदय सामंत साहेब संगमनेरला जात असताना अचानक आम्ही अगोदर बैठक ठेवलेली, नंतर त्यांनी संगमनेरला एक कार्यकर्त्याची बैठक आहे, त्यामुळे आम्हाला जरा रात्री त्यांनी फोन केला, मग एअरपोर्टला गेलो आणि आम्हाला एक तास लेट झाला। त्याबद्दल मी पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी बैठक, मुंबईमध्ये बैठक झाली। श्रीकांत शिंदे साहेब त्या बैठकीचे प्रमुख होते। त्यांनी श्रीरामपूर नगराध्यक्ष आणि या ठिकाणी निवडणूक लढवायचे संबंधित सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहे। या ठिकाणी नगराध्यक्षचा उमेदवार हा शिवसेना धनुष्यबाणावर उभा राहणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं, पहिलं त्यांनी सांगितलं महायुतीला प्राधान्य द्या। म्हणजे 34 उमेदवार जर असेल तर शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, RPI अशी युती जर झाली तर त्यामध्ये 34 जागांमध्ये सन्मानपूर्वक आपल्याला नगरसेवकाचे उमेदवार मिळाले पाहिजे, पहिलं प्राधान्याने ते। त्यामध्ये जर झालं नाही तर शिवसेना म्हणून या ठिकाणी आपण सर्व जागा लढावा आणि म्हणून कार्यकर्त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये आपण शिवसैनिक म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे झाले पाहिजे आणि युतीमध्ये आपण झालं तर किती जागा घ्यायच्या त्यामध्ये आपण त्यांच्याशी बोलणं करून, त्यांनी बोलवलं तर आम्ही त्यांच्याशी बोलणं करून आपण कमी जास्त प्रमाणात, पण नगराध्यक्ष हा शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाणावर लढावून जाणार। उमेदवार आमचे इथे काय फायनल होणार नाही। इकडे जे आता 3 इच्छुक उमेदवार आहे, सागर बेग आहे, प्रकाश चित्ते आहे, मला वाटते छल्लारे साहेब आहे, आणखी 2 वकील आहेत। आता ते सर्व उमेदवार आहे आणि उमेदवार असल्यामुळे लोकांची चाचपणी होईल आणि पक्ष संघटनेतील तो उमेदवार या ठिकाणी तो राहील, त्याला आपण सर्व म्हणजे कार्यकर्ते त्याला बळ देण्याचं काम आपण त्या ठिकाणी आता ते पक्षाच्या नेत्यांनी, ते कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल, नेत्यांनी निमंत्रण देऊन जर पक्षाच्या तुमच्या या प्रमुख कार्यक्रमाला पत्रकार परिषद, जिल्हा प्रमुख उपस्थित आहे, तुम्ही स्वतः खासदार आहेत, सगळे उपस्थित आहे आणि पक्षाचा जर नवीन आलेला पदाधिकारी तुमचा पहिलाच निवडत असेल, याच्यावर काय भूमिका राहणार? आता हे बैठक आहे, ऐकून तर घ्या, त्याचा तो विषय तर नंतरची गोष्ट आहे। आम्ही पक्ष संघटना आणि उमेदवार या संदर्भातला विषय, आता काय उमेदवारी आम्ही काय लगेच घोषित करणार? अचानक ठरवलेली बैठक आहे, चित्ते कदाचित पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे जाऊ शकतात बाहेर, ती काल संध्याकाळी ठरवलेली नाही, त्यामुळे प्रकाश चित्ते काही बरोबर नाही असं काही नाही, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बाहेर गेले। जागा वाटपाचा फॉर्म्युला कसं करा? नाही, आता ते चर्चा होईल, त्यामध्ये महायुतीचं म्हणून आम्हाला पहिलं प्राधान्याने महायुती करायची। आता त्यामध्ये सन्मानपूर्वक कमी जास्त शिवसेना किती, भाजप किती, राष्ट्रवादी किती, RPI किती भूमिका इच्छुक उमेदवाराला पक्ष ठरवेल तेच उमेदवार राहील। नाही, पण त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला ना, अजून काही रिक्षा गावात फिरते त्याच्यावरती मोदीचा त्यांचा फोटो लावलेला आहे, ते काढायचं सांगा ना थोडं। आता तुमचं ऐकल्यानंतर बोलू आम्ही। खालच्या जागा कसं वाटप राहणार तर ह्याच्यामध्ये चर्चा करून त्यात आता सर्व ताकदी सर्वांच्या नाही, त्यामध्ये काही ठिकाणी कमी जास्त होतील, पण समज जो निवडून येईल त्याला प्राधान्य करू। निवडून येण्याचं मेरिट महत्वाचं राहील त्याच्यामध्ये। सर, आपण विधानसभेला आपण इथं पाहिलं की महायुतीमधून 9 कानडे की भाऊसाहेब कांबळे हा वाद शेवटपर्यंत कायम राहिला, तर नगरपालिकेला सुद्धा काही असा काही गोंधळ म्हणजे दिसणार आहे की वेळीच सगळं वाद संपुष्टात येऊन चित्र स्पष्ट होणार आहे? नाही, चित्र स्पष्ट होईल, काय अडचण नाही। वेळीच वाद 100% संपुष्टात येतील। आता ही आमची आग्रही मागणी कशासाठी आहे का, युतीमध्ये आपल्याला तोलामोलाच्या जागा मिळण्यासाठी ती मागणी करणं स्वाभाविक, हे आपल्याला माहिती आतापर्यंत निवडणुकीचा, त्याच्यामुळे तसं काही होणार नाही। पालकमंत्री आम्ही सगळे सोबत राहणार आहे, 2 आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, सगळे सोबत राहणार आहे। म्हणजे खेळीमेळीचं अतिशय जे सध्या वातावरण, हिंदुत्वाचं चांगलं वातावरण आहे, त्याचा पूर्णपणे युतीला फायदा होईल। या सगळ्या स्थानिक एकंदरीत शहरात अशी चर्चा आहे, आजच्या बैठकीला जर चित्ते उपस्थित नाही राहिले तर चित्ते हे नगराध्यक्षाचे अपक्ष उमेदवार असू शकतात। चित्ते तसा कुठलाही निर्णय घेणार नाही आणि घेतला चुकून
तर पक्ष त्यांना काय समज देईल ती 100% देतील. त्याच्यामुळे ते काही चर्चेचा विषयच नाही. आणि आपल्याकडे विधानसभेला सागरबाईपैकी अपक्ष लढले होते, त्यांना शहरामध्ये 11,700 मतं मिळाली. आता ते शिवसेनेमध्ये आणि सध्या बऱ्याचशा सर्वेमध्ये त्यांचं नाव 1 नंबरला आहे. या संदर्भात आपली पक्षाची काय भूमिका? आता याच्यामध्ये महत्वाचे विषय असा आहे, एक मिनिट बाळासाहेब, एक इच्छुक सेकंड. साहेबांनी सांगितलंय की आपल्याकडे 3-4 इच्छुक आहेत, त्याचा निर्णय पक्ष घेतो. जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आणि पक्षाने सुद्धा सर्वे करणार आहे ते. संगमनेर जायचं आपण. चालेल. नाही ऐका ना साहेब, तुम्हाला पुढे जायचं असेल तर पण आता शेवटी युती म्हणून ऐका ना, ऐका ना माझं 2 मिनिटं ऐका, संपूर्ण जायचं विषय. युती म्हणून 30 ठिकाणचं ऐकावं लागेल ना नगराध्यक्षपदाचा कुणी उमेदवार? आम्ही नाही, आम्ही 4 जणांचं ऐकणार. भाजप, राष्ट्रवादी, RPI सर्वांचं आहे. युती म्हणून आम्ही निवडणूक लढवणार. जो उमेदवार निश्चित होईल हा. तो सगळ्यांना मान्य असेल असंच राहील ना? हो हो. नाही आमचं पण आमचा उमेदवार आहे तो ठरवून जनतेमधून ठरवून मतं निवडून कसा निवडून येईल त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करू. समजा भाजपनी माणूस दिला किंवा आमची बैठक तुम्ही काम करणार का? ऐका ना, आमची महायुती म्हणून बैठक हा, होईल. हा. त्यामध्ये आमच्याकडे 2 आमदार आहेत, माजी खासदार आहेत, 2 माजी आमदार आहेत. सगळे मिळून इथली जागा नगराध्यक्षाची शिवसेनेला मिळेल आणि महायुती म्हणून जर झाली तर नगराध्यक्ष आमचाच आम्ही करणार. नाही झाली तरी नगराध्यक्ष शिवसेनेचं म्हणून उभं राहणार. श्रीरामपूरच्या जागेवर आपला दावा आहे बस. हो आहे. श्रीरामपूरच्या या जागेवर नगराध्यक्ष पदाचं कॉम्प्रोमाइज तुम्ही दावा करताय. नगराध्यक्ष पदाचं तुमचं जर नैसर्गिक आहे, त्याच्यात कोणी मागणार नाही. 2 नंबरचे मत आम्हाला देऊन नगराध्यक्ष पद आम्हाला. तुमची मागणी रास्त तो विषय नाही. तुम्ही तुमच्या मिसेसचं पण शिर्डीच्या नगराध्यक्षपदाबद्दल काल नाही काय झालं तयारी पक्षाने जर आदेश दिला तर नाही तिथे मध्ये काय झालं, आजीबाजी खासदारांनी निवडणूक लढवणार का पदने, त्यामुळे तसा विषय नाही. खासदार मीच, आमदार मीच, नगराध्यक्ष असं होणार नाही. त्या संदर्भात पक्षात ती इच्छा आहे. लोकांनी मागणी केली त्यांच्याकडे हा. उभे करा म्हणून. चांगलं आहे ना? वाकचौरे उभे राहतात ना म्हणून लोक कार्यकर्त्यांची मागणी होती की लोखंडे साहेबांच्या घरातून उमेदवार द्या म्हणून, पण साहेबांनी स्पष्ट नकार दिला. श्रीरामपूरला तुमचं म्हणणं आहे की जर महायुती म्हणून सन्मान तुम्ही संगमनेर या. तर शिवसेना शिंदेगड निवड लढू शकतो. हो 100%. तुम्ही म्हणजे नेतृत्व करताना दिसताय. हो, म्हणजे आहे. उत्तरनगर जिल्ह्यात महत्वाचे शिर्डी हो. असेल, श्रीरामपूर असेल, तर उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पण चालू आहे. तुमच्याशी काही चर्चा झाली? नाही शिंदे साहेबांनी सांगितलं श्रीरामपूरची जागा जी आहे ही धनुष्यबाणावरच नगराध्यक्ष म्हणून लढवली जाईल, पण शिवसेना युती म्हणून लढवायला पहिला प्राधान्य आहे. काय कमी जास्त जागा होतील ते सर्व जागा मिळणार नाही, परंतु त्या पहिलं प्राधान्य युतीला राहणार. पालकमंत्रींनी जर समजायचे काही असं हे केलं काही नाही युतीला आम्ही प्राधान्य आहे ना. आमचं काही मत नाही ना की आम्ही विरोध करू नये. नाही नगराध्यक्ष पदासाठी पालकमंत्र्यांनी जर भाजप आग्रह धरला, पालकमंत्र्यांबरोबर बैठक होईल, साहेब चर्चा करतील, सगळ्यांची बैठक होईल. परंतु नैसर्गिक इथं 2 नंबरचं सीट हे शिवसेनेचं आहे, त्यामुळे इथला नगराध्यक्ष शिवसेनेच राहील. यात कुठलाच बदल होणार युती ठरलीच आहे. युती ठरली पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सेनेला द्यायचा नाही ठरलं. नाही मग त्यांनी सांगितलं ना ते विषय नंतर आहे. त्याचा विषय पहिलं प्राधान्य आपण युतीला आहे आणि युतीचा पहिलं युतीमध्ये नगरसेवकाच काय, पण नगराध्यक्षाचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाणावरच असेल. शिवसेनेच्या वतीने मग कोणाला अधिकार दिले बस चर्चा करण्यासाठी? पालकमंत्री असेल यांच्याबरोबर आता बोलतील, आणखी चर्चा कुठेच चालू नाही. नाही बोलणार कोणाशी? लोखंडे साहेब आहेत, आमचे 2 आमदार आहेत, ते बोलतील, ते चर्चा होईल. सुजयदादा विखेंनी आता एक पत्रकार परिषद घेतली होती, तर त्यांनी त्याच्यावर वक्तव्य केलं होतं की शिंदे गटाशी बोलायचं ठरलं तर नेमकं कोणा सांग बोलावं. त्याच्यावर तुम्ही आता कोणता चेहरा त्यांच्यासमोर ठेवणार महायुतीसाठी? त्यामध्ये आले ना आमचे 2 आमदार आहे, आम्ही आहे, त्याचे जिल्हा प्रमुख आहेत 2, आम्ही चर्चा करू. त्यामध्ये महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे विद्यमान म्हणजे माजी नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी पण या प्रक्रियेत आहे का महायुती म्हणून? आहे ना. चर्चा असू शकते ना महायुती म्हणून आम्ही काम चर्चा करताना करणार, पण महायुतीचा शिवसेना म्हणून प्राधान्याने नगराध्यक्षाची उमेदवारी ही शिवसेनाच लढवणार.